आदरणीय खासदार श्री शाहू छत्रपती महाराज, शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू आणि या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर शिर्के साहेब, प्रकुलगुरू डॉक्टर पाटील, लठ्ठे एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन श्री कांते, शिवाजी विद्यापीठाचे कुलसचिव डॉक्टर शिंदे, खास अमेरिकेहून आलेले त्यांचे नातू, अण्णासाहेबांचे नातू डॉक्टर भरत लठ्ठे, प्राध्यापक, विद्यार्थी मित्र, लठ्ठे एज्युकेशन सोसायटीच्या कार्यकारिणीचे सर्व सदस्य आणि सांगलीकर मंडळी, बहुतेक 90% लोक सांगलीचेच दिसतात. प्रथमतः राजर्षी शाहू महाराज आणि प्राध्यापक अण्णासाहेब लठ्ठे या दोघांचं स्मरण एकाच वेळेला करतो. याचं कारण असं आहे की राजश्री शाहू महाराजांचा विचार आणि कृती ही पुढं अण्णासाहेबांनी चालवलेली आहे. त्यांचे जे विचार होते, हे विचार आणि त्यानुसार होणारी कृती, हे जर पाहिलं तर आपणाला असं दिसेल की अण्णासाहेब सर्व अर्थानं राजर्षी शाहू महाराजांचे अनुयायी होते. आणि म्हणून अण्णासाहेबांच्यावर बोलायचं म्हणजे शाहू महाराजांच्यावर बोलायचं, आणि शाहू महाराजांच्यावर बोलायचं म्हणजे अण्णासाहेबांच्यावर. अण्णासाहेब म्हणजे शाहूंचाच विचार आहे, सत्यशोधकी विचार आहे. मी या व्याख्यानमालेचं निमंत्रण स्वीकारलं आणि जात्याच प्राध्यापक असल्यामुळं वाचल्याशिवाय, टिपणं काढल्याशिवाय बोलायचं नाही. आपण काय पुढारी वगैरे काही नाही आहे. त्यामुळं जे वाचन लिटरेचरचं केलं मी, तर मला असं दिसून आलं की ह्या माणसाच्या व्यक्तिमत्वाचे किती पैलू आहेत, आणि हे पैलू, इतके पैलू, अष्टपैलू व्यक्तिमत्व ज्याला आपण म्हणतो, तेव्हा मी मोजायला गेलो किती पैलू असावेत, तर ते दशपैलू व्यक्तिमत्व दिसलं. अष्टपैलू नाही, त्याच्याही पलीकडे. पहा, एक सत्यशोधक, विचारवंत आणि नेता. दोन, बघा प्रत्येक पैलू वेगवेगळा आहे. प्राध्यापक, शिक्षण तज्ञ, शिक्षण प्रसारक. तीन, ब्राह्मणेतर नेता आणि ब्राह्मणेतर पक्षाचा संघटक. चार, उत्तम कार्यक्षम प्रशासक. 2 वेळेला कोल्हापूर संस्थानचे ते दिवाण होते. मध्यवर्ती कायदे मंडळाचे अभ्यासू, निर्भीड, तत्वनिष्ठ असे सदस्य, ज्याला आज आपण मेंबर ऑफ पार्लमेंट म्हणतो तसे. अर्थतज्ञ. जेव्हा 1935च्या कायद्यानं स्वायत्तता निर्माण झाली, प्रांतीय स्वायत्तता, त्यावेळेला ज्या निवडणुका झाल्या त्या निवडणुकीमध्ये
अण्णासाहेब मुंबई प्रांताच्या कायदे मंडळामध्ये निवडून गेले. नुसतं निवडून गेले नाही तर अर्थमंत्री झाले. आणि अर्थमंत्री असताना त्यांनी जे बजेट मांडलं, खऱ्या अर्थानं लोकाभिमुख बजेट त्या काळात, त्या बजेटची चर्चा मुंबई प्रांतातच नव्हे तर भारतामधल्या प्रत्येक प्रांतामध्ये झाली. एवढंच नव्हे तर ही चर्चा, या बजेटची चर्चा ब्रिटिश पार्लमेंटमध्ये सुद्धा झाली. मला संशोधकांना, अभ्यासकांना काय असतील इथं आवाहन करायचं आहे की शोधून काढा ना, ते बजेट शोधून काढा. त्या बजेटची चर्चा पार्लमेंटमध्ये काय झाली ते शोधून काढा. आता व्हायला लागले कसं की 2-3 जी काही अण्णासाहेबांच्यावर चरित्र झालेली आहे, विशेषतः डॉक्टर यदी फडक्यांचं, त्याच्या अगोदर चरित्र झालेलं आहे. मध्वानंदचं आहे, डॉक्टर संगवेंचं आहे, डॉक्टर पद्मा पाटील यांचं आहे. पण ती त्रोटक आहेत. अण्णासाहेबांचे पैलू इतके विशाल आणि व्हेरीड आहेत. एक मोठा ग्रंथ किंवा असे अनेक ग्रंथ त्यांच्या कार्यावर होतील. समाजसुधारक आणि धर्मसुधारक हा 7वा पैलू आहे. 8वा पैलू आहे साहित्यिक आणि पत्रकार. जिनविजय व प्रगती हे 2 मासिक ते चालवत होते. कायदे तज्ज्ञ आहेत. आणि शेवटचा 10वा पैलू आहे शाहू चरित्रकार आहेत. अण्णासाहेबांना आम्ही ओळखायला लागलो हे एक शाहू चरित्रकार म्हणून. आम्हाला फारशी ओळख नव्हती. जेव्हा शाहू महाराजांच्या चरित्राचं संशोधन आम्ही सुरू केलं, त्यावेळेला कोणकोणती शाहू चरित्र झाली त्या लक्षात आलं की 1924 साली प्राध्यापक अण्णासाहेब लठ्ठे यांनी जे शाहू चरित्र लिहिलं, 2 खंडामध्ये लिहिलं, इंग्रजीत लिहिलं. सर फ्रेझरांची त्याला प्रस्तावना आहे, अतिशय सुंदर प्रस्तावना आहे. त्याच्यामध्ये त्यांनी शाहू महाराजांच्या व्यक्तिमत्वाचं, कार्याचं मूल्यमापन केलेलं आहे की आज शाहू महाराज तुम्हाला जे दिसतात ते तुम्ही वटवृक्षाच्या बुंद्याजवळ उभे राहिलेले आहात. काही कालांतरानं जेव्हा तुम्ही 1 फरलांग 2 फरलांग लांब जाल, त्यावेळेला वटवृक्ष तुम्हाला दिसेल की यानं काय कार्य केलं. असे शेवटचे उद्गार त्यांनी काढलेले आहेत. तेव्हा आम्हा मंडळींना दिशादर्शक, मार्गदर्शक प्राध्यापक लठ्ठे आहेत. मी प्राध्यापक हा शब्द योजनापूर्वक त्यांना जी अनेक पदव्या देता येतील, करवीर रत्न ही सुद्धा पदवी मिळालेली आहे, दिवाण बहादूर ही पदवी मिळालेली आहे, अनेक पदव्यांनी ते विभूषित झाले असले तरी सुद्धा आम्हा अभ्यासकांना ते प्राध्यापक आहेत. कारण ते खरं म्हणजे हाडाचे शिक्षक आहेत, समाज शिक्षक आहेत. सत्यशोधक हा समाज शिक्षक असतो. सत्यशोधक शेवटी काय, सत्यशोधक म्हणजे फक्त स्वतःचं जीवन सुधारणं आणि त्याप्रमाणे चालणं नव्हे, समाजाला सांगणं, म्हणजे समाजाला सुशिक्षित करणं हे काम सत्यशोधक करत असतो. ते काम अण्णासाहेबांनी हयातभर केलं. हयातभर
मध्यवर्ती कायदे मंडळात गेले, विचार करा त्या काळामध्ये केवढा सन्मान आहे. मध्यवर्ती नामदार गोखले होते त्या काळामध्ये. देशामधली मोठमोठी माणसं कायदे मंडळामध्ये होती, लिबरल होती, काही रॅडिकल्स होते, काही कॉन्झर्वेटिव्ह होते, पण मोठी माणसं होती. तिथं गेले तरी सुद्धा सत्यशोधकाची भूमिका त्यांनी सोडली नाही. मध्यवर्ती कायदे मंडळामध्ये सुद्धा जोशी बिल आणलं. या जोशी बिल्लाची मी चर्चा नंतर करेन, की जेणेकरून पुरोहितगिरीला प्रचंड धक्का अण्णासाहेबांनी दिला. तेव्हा त्यानंतर धनंजय कीर, यदी फडके, रमेश जाधव, करगो सूर्यवंशी ही शाहूचरित्र लिहिणारी मंडळी आहेत. पण या सर्वांना आजही मार्गदर्शक, ज्याला सोर्स बुक म्हणू आपण, त्याला साधन ग्रंथ म्हणू, असा ग्रंथ आम्हाला अजूनही अण्णासाहेबांचं शाहूचरित्र आहे. म्हणजे इतकी वर्ष झाली, जवळजवळ आता 100 वर्ष झाली. 24ला लिहिलं. 100 वर्षानंतर सुद्धा आपण अण्णासाहेबांचं नाव काढतोय. लक्षात घ्या. मरावे परी कीर्ती रूपे उरावे. कीर्ती रूपे उरणं म्हणजे काय? कामाच्या रूपानं उरणं, विचारांच्या रूपानं उरणं म्हणजे कीर्तिरूप उरणं. अण्णासाहेब म्हणा, शाहू महाराज म्हणा, यांच्या कार्याचं परिशीलन आपण कशासाठी करायचं? उत्सव म्हणून नव्हे, तर त्यासारखं काहीतरी करता आलं पाहिजे. अण्णासाहेब 100 वर्षापूर्वी त्यांनी जे केलं त्याचं स्मरण आज करतो. इतके लोक येत आहेत, हे कशासाठी येत आहेत? तेव्हा माझ्या दृष्टीनं अण्णासाहेब पहिले हे शाहू चरित्रकार आहेत, समाज शिक्षक आहेत. अण्णासाहेब 1903ला MA झाले. काल सापेक्ष गोष्टी आहेत या. किती साली झाले, केव्हा झाले? की ज्या वेळेला जैनांच्या मध्ये, जैन समाजामध्ये साक्षरतेचं प्रमाण हे 15% होतं. 15%. आणि स्त्रियांच्या साक्षरतेचं प्रमाण, मलाही अजब वाटलं, स्त्रियांच्या साक्षरतेचं प्रमाण दर हजारी 2.5, म्हणजे 100ला 0.025. 0.025. आणि इंग्रजी येणारी बाई संपूर्ण दक्षिण महाराष्ट्रातल्या जैन समाजामध्ये नव्हती. हे इंग्रजी शिक्षण घेतलेली. आणि म्हणून अण्णासाहेब जेव्हा MA होतात, राजाराम कॉलेजमध्ये काही काळ, कारण फुल फ्लेज नव्हतं त्यावेळी राजाराम कॉलेज, डेक्कन कॉलेजमध्ये पुढचा प्रवास, या 2 ठिकाणी शिक्षण घेऊन अण्णासाहेब हे MA झाले. आणि शिक्षण घेत असताना कोल्हापुरामध्ये शाहूंच्या विचाराचा
1899 98 वेदोक्त प्रकरण, वेदोक्त प्रकरणाचं कालखंड आहे. प्रचंड एक प्रकारचं वैचारिक मंथन चालू आहे कोल्हापुरामध्ये. त्यावेळेला अण्णासाहेब हे राजाराम कॉलेजमध्ये विद्यार्थी आहेत. डेक्कन कॉलेजमध्ये जेव्हा विद्यार्थी आहेत त्यावेळेला आगरकरांच्या सहवासात ते आलेले आहेत. गोखले, आगरकर यांच्या विचाराची छाप, लिबरल छाप अण्णासाहेबांच्यावर पडलेली आहे. म्हणजे कोणत्या मुशीतून अण्णासाहेबांचं व्यक्तिमत्व निर्माण झालं हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. अण्णासाहेबांच्याच नव्हे तर दक्षिण महाराष्ट्रातल्या जैन समाजाच्या वाटचालीमधील सर्वात महत्त्वाची या गेल्या शतकातील घटना म्हणजे कोल्हापुरामध्ये स्थापन झालेलं जैन वसतिगृह. अण्णासाहेबांनी आपल्या आठवणीमध्ये लिहिलेलं आहे की माणिकचंद शेठ यांनी मुंबईमध्ये एक छोटंसं जैन विद्यार्थ्यांच्यासाठी वसतिगृह चालवलं होतं. त्या वसतिगृहाच्या एका कार्यक्रमाला शाहू महाराज गेलेले होते. कार्यक्रम संपवून परत बाहेर पडत असताना ही एक 3-4 कोल्हापूरची मंडळी फेटेवाली, त्यावेळेला फेटा, विद्यार्थी फेटा घालत असत बरं का, फेटा, कोट. पाठीमागचे 100 वर्षापूर्वीचे फोटो बघा तुम्ही. छत्रपतींच्या समोर कधी असं उघड्यानं जायचं नाही अशी प्रथा होती त्या काळामध्ये, अगदी 50 वर्षापर्यंत. ते पाहिल्यानंतर महाराजांनी मोटर थांबवली आणि विचारलं, कोण रे तुम्ही? तर म्हणले, आम्ही कोल्हापूरचे. काय करता? तर इथं आम्ही आलो, आम्ही अभ्यास करतोय, या बोर्डिंगमध्ये राहतोय. महाराजांच्या मनामध्ये बोर्डिंगची कल्पना, त्यावेळेला मराठा बोर्डिंग स्थापन झालेलं होतं, पण जैन समाजासाठी, लिंगायत समाजासाठी आपण बोर्डिंग स्थापन करावं अशा प्रकारचे विचार घोळत असताना अण्णासाहेबांची भेट मुंबईच्या रस्त्यावर झालेली आहे. माणिकचंद शेठना त्यांनी बोलावून घेतलं आणि सांगितलं की तुम्ही कोल्हापुरामध्ये बोर्डिंग काढा, तुमच्या समाजासाठी काढा, मी तुम्हाला जागा देतो, मी तुम्हाला निधी देतो, वर्षासन देतो, पण तुम्ही काढा. जाता जाता आपणाला सांगतो, शाहू महाराजांनी जर मनात आणलं असतं तर एका वर्षात जवळजवळ 20-25 बोर्डिंग स्थापन केली असती, पण तशी केलेली नाहीत. समाजाची तयारी किती आहे त्या समाजाला वाटलं पाहिजे, आणि म्हणून महाराज त्या समाजाला असे डिवचत होते, अरे या समाजाचं बोर्डिंग झालं, तुमचं का नाही होत? महाराज आम्ही कसं काय करणार आहे? मी देतो ना जागा तुला, मी देतो पैसे. महाराज स्वतःहून बोर्डिंग काढत नाहीत, महाराज उद्युक्त करतायत. उद्युक्त माणिकचंद शेठ अरे म्हणाले, जैन समाजामध्ये इतके श्रीमंत लोक आहेत आणि गोरगरीब जैन मुलांच्यासाठी वसतिगृह आपण काढायला नको का? विचार पटला. स्तवनिधी, ज्याला तौंदी म्हणतो आपण, त्या ठिकाणी एक मेळावा होता. त्या मेळाव्यामध्ये महाराजांनी आपलं शिष्टमंडळ पाठवलं. कशासाठी शिष्टमंडळ पाठवलं? ते शिष्टमंडळ तिथल्या शेठ लोकांना भेटलं,
श्रीमंत लोकांना भेटलं. महाराजांचा निरोप सांगितला की तुम्ही कोल्हापुरामध्ये जैन वसतिगृह सुरू करा. त्याप्रमाणे जैन वसतिगृह हे सुरू झालं. वसतिगृह 1905 ला सुरू झालं. वसतिगृहाच्या उद्घाटनाच्या प्रसंगी अण्णासाहेब लठ्ठेंनी एक भाषण केलं. स्वागताचं भाषण होतं आणि त्या भाषणामध्ये आपल्या समाजाला उपदेश करण्या, मी मगाशी म्हणालो ना, अण्णासाहेब बेसिकली समाज शिक्षक होते. समाज शिक्षक म्हणजे शाळा काढली नव्हे, समाजानं काय केलं पाहिजे, काय नको करायला पाहिजे. अण्णासाहेब म्हणाले आपल्या बांधवांना की हा पांगुळगडा आहे, लक्षात घ्या. तुम्हाला चालता येत नाही म्हणून महाराजांनी तुम्हाला हा पांगुळगडा चालायला दिलेला आहे. पण लक्षात ठेवा, आज ना उद्या तुम्हाला स्वतःच्या पायावर उभं राहावं लागेल. इतर लोकांच्या बरोबर तुम्हाला शर्यतीत भाग घ्यावा लागेल आणि शर्यत जिंकावी लागेल. इथून अण्णासाहेबांचं सत्यशोधकी कार्य सुरू झालेलं दिसतं. खुद्द अण्णासाहेब सुप्रिटेंडंट म्हणून नेमले गेले त्या वसतिगृहाची. पुढं कोल्हापुरामध्ये सत्यशोधक समाज ज्यांनी सुरू केला त्याच्यामध्ये अण्णासाहेब आहेत, प्रमुख आहेत. नामदार भास्करराव जाधव, प्राध्यापक अण्णासाहेब लठ्ठे, प्राध्यापक महादेव डोंगरे, सरदार बाळासाहेब सरकार यादव, ही सगळी सत्यशोधक मंडळी आहेत. आणि त्यांनी 1911 साली जैन बोर्डिंगमध्ये सत्यशोधक समाजाची स्थापना केलेली आहे. इट्स व्हेरी इम्पॉर्टंट. जैन बोर्डिंगमध्ये कोण आहे काही जैन बोर्डिंगचं इथं? चतुराबाई हॉल आहे ना? काय हॉलला नाव आहे का? हां, तिथे काय पाटी आहे? काय पाटी आहे? त्यांच्या धर्मपत्नी त्या चतुरबाई या नावाने त्यांनी हॉल केलेला आहे. तिथं कोनशिला आहे. कोनशिलावर असलेले की युवराज राजाराम महाराज यांच्या हस्ते याचं उद्घाटन झालं असं आहे. एवढं आहे म्हणजे फाउंडेशनच आहे. आणि पुढं सत्यशोधक समाज आणि स्वातंत्र्य काळातल्या सर्व महत्त्वाच्या मीटिंग्स आमच्या त्या म्हणजे त्या हॉलमध्ये झाला. त्याच्यानंतर नाही असं लिहिलंय का त्या? आहे पाठीच आहे. मला काय म्हणायचं आहे की सत्यशोधक समाजाची स्थापना या चतुराबाई हॉलमध्ये झाली असं नमूद कुठे केलंय का? तसं नाही. तसं करा. मला काय म्हणायचं आहे, हे फार हो महाराष्ट्राच्या इतिहासातली फार मोठी घटना आहे आणि सुदैवानं तुम्हाला ती तुमच्या हातात आलेली आहे, घरात आहे तुमच्या. तर त्याचं तुम्हाला मार्केटिंग करता आलं पाहिजे. आपल्या इतिहासाचं सुद्धा मार्केटिंग करता आलं पाहिजे. जरूर जरूर आभार आहे. सोनं आहे चिंधीत बांधून ठेवले, कोण विचारतो तुम्हाला? अशी परिस्थिती आहे. तेव्हा काय तत्वज्ञान आहे, साधं तत्वज्ञान आहे की ईश्वर आणि मानव यांच्यामधला जो एक दलाल आहे पुरोहित, तो हटला पाहिजे. डायरेक्ट कनेक्शन देवाशी. ईश्वर भक्तीचा सर्वांना अधिकार आहे, नंबर 2. आणि जातीभेद
अस्पृश्यता भेद, हे सगळ्या प्रकारचे भेद, या भेदानी अनेक संधी या काढून घेतलेल्या आहेत बहुजन समाजाच्या, दलितांच्या. तेव्हा सर्वांना समान संधी मिळाली पाहिजे. समान संधी, समान स्वातंत्र्य मिळालं पाहिजे. पुरोहिताच्या विरोधात सत्यशोधक समाजाची प्रामुख्यानं मोठी आघाडी आहे. शाहू महाराजांची आघाडी आहे. आणि पुरोहित वर्गाच्या विरोधात एक लक्षात घ्या, भगवान बुद्धापासून, जैन समाजाच्या वृषभनाथांच्या पासून बंडखोरी चालू आहे. वैदिक धर्माच्या विरोधातच बंडखोरी केली ना, जैन मुनींनी केली आणि बुद्धांनी केली. तेव्हापासून जवळजवळ 2,500-3 हजार वर्षापासून हे चालूच आहे. आणि म्हणून पुरोहितांनी खालच्या वर्गाला दडपून टाकलेले आहे. त्यांचं सामर्थ्य, बुद्धी सामर्थ्य दडपून टाकलेलं आहे. हे सांगताना शाहू महाराज, प्राध्यापक लठ्ठे काय म्हणतात पहा. भीती आणि लोभ या मनोविकारांचा फायदा धर्मसंस्थेने घेतला आहे. काळजीपूर्वक ऐका. आज आपण जातो देवाला कशासाठी? भीती आहे आणि लोभ ही आहे, देवानं आपलं चांगलं करावं. म्हणजे आपलं चांगलं करणं हे देवाच्या हातात आहे. आणि देवाला जर आपण पूजलं नाही तर आपणाला शिक्षा होणार. या विकार आहेत. प्राध्यापक लठ्ठे म्हणतात की हा मनोविकार आहे. मनोविकाराचा फायदा धर्मसंस्थेने घेतला. सर्व धर्मातील उपाध्ये, पुरोहित वर्ग धर्माची साधने आपल्या हातात ठेवून पुरोहितगिरीचे प्रस्थ त्यांनी माजवलेले आहे. आणि पुरोहितगिरी अनुवंशिक केलेली आहे. पिढ्यानपिढ्या त्यांच्याकडेच, त्यांच्या त्या पुरोहित जातीत जन्मला की तो पुरोहित होणार, शेवटपर्यंत पुरोहित. प्राचीन काळी विश्वामित्र, वृषभसेन या आद्य सत्यशोधकांनी ब्राह्मणी वर्चस्वाविरुद्ध बंड केले. उपाध्ये वर्गाने आपल्या धार्मिक वर्चस्वाचा वापर खालच्या वर्गातील बुद्धी सामर्थ्य दडपून टाकण्याकरता व सामाजिक अन्यायांना कायम करण्याकरता केला. त्यामुळे आपले मनुष्यत्व आणि बुद्धी सामर्थ्य विसरण्यापर्यंत खालच्या वर्गाची अधोगती झालेली आहे. आपण मनुष्य आहोत का जनावरे आहोत? पुढे शाहूंचा हा विचार मी वाचून दाखवणार आहे तुम्हाला. तत्पूर्वी पुरोहितगिरी विरुद्ध मध्यवर्ती कायदे मंडळामध्ये अण्णासाहेबांनी जे बिल आणलं त्याला जोशी बिल म्हणतात. हे जोशी बिल काय होतं? अण्णासाहेब निवळ सांगून व्याख्यानामध्ये, भाषणामध्ये असं सांगून थांबले नाहीत, तर पुरोहितगिरांची मक्तेदारी, वर्चस्व हे कायद्याने कसं नष्ट होईल हे त्यांनी पाहिलं. आणि म्हणून त्यांनी मध्यवर्ती कायदे मंडळामध्ये एक कायद्याचा मसुदा मांडला. आणि हा मसुदा थोडक्यात 2 ओळीत असा आहे
जर हिंदू गृहस्थाने पुरोहितास आपल्या धार्मिक विधीसाठी बोलावले नसेल तर त्या पुरोहितास दक्षिणा मागण्याचा हक्क नाही. पुरोहिताला तुम्ही बोलवलं नाही तर दक्षिणा मागण्याचा त्याला हक्क नाही, नसावा, कायद्याने नसावा. पहा काळ किती बदलला 100 वर्षामध्ये. आणि मग महाराष्ट्र ह्याला पार्श्वभूमी आहे. महाराष्ट्रामध्ये अनेक खटले चालू होते त्या काळात. हे खटले कसे होते? सत्यशोधकाने आपल्या घरी सत्यशोधक पद्धतीने लग्न लावले आणि पुरोहितांनी म्हणजे त्या गावचा जो भट असेल त्या भटाने या सत्यशोधक समाजाच्या कार्यकर्त्याच्या विरोधामध्ये कोर्टात धाव घेतली आणि म्हटले की हा आमचा अनुवंशिक हक्क आहे. अशी एक केस न्यायमूर्ती रानडेंच्या सुधारक न्यायमूर्ती रानडे यांच्या कोर्टामध्ये झाली आणि न्यायमूर्ती रानडेंनी त्यांच्याबद्दलचा आदर कायम ठेवून मी बोलतो. न्यायमूर्ती रानडेंनी पुरोहितांच्या वतीनं निकाल दिला, त्यांच्या बाजूनं निकाल दिला. ते म्हणाले की पुरोहिताला अशा प्रकारे धर्मकृत्य करण्याचा आणि त्या प्रित्यर्थ दक्षिणा वसूल करण्याचा हक्क आहे, जन्मतः हा हक्क आहे. आणि जर एखाद्या गृहस्थानं पुरोहिताला न बोलवता आपल्या घरी काही धर्मकृत्य केली, लग्न केली, वास्तुशांती केली तर त्या पुरोहिताला बोलवून दक्षिणा द्यायला पाहिजे किंवा ती दक्षिणा वसूल करण्यास पुरोहिताला हक्क आहे. म्हणजे तुम्ही बोलवा अगर न बोलवा, तुमच्या घरी विधियुक्त एखादं कार्य झालं की तुम्हाला दक्षिणा त्याला द्यायलाच पाहिजे. या प्रकारे जे शोषण चालू होतं समाजामध्ये, मी विनंती करेन की महात्मा फुलेंचं गुलामगिरी हे पुस्तक, गुलामगिरी हा ग्रंथ जरूर वाचावा. म्हणजे पुरोहित किती प्रकारे रयतेचं शोषण करत होता हे त्यांनी दाखवून दिलेलं आहे. फार मोठी चर्चा झाली, जंगी चर्चा झाली. आणि लेजिस्लेटिव्ह असेंब्ली हे जे कायदेमंडळ होतं त्या कायदेमंडळामध्ये जोशी बिल पास झालं. ब्राह्मण काही कॉन्झर्वेटिव्ह जे होते त्यांचा विरोध होता, तरी सुद्धा बहुमत लिबरल लोकांचं असल्यामुळं पास झालं. पण काउन्सिल ऑफ स्टेट, ज्याला वरिष्ठ गृह म्हणतो आपण, तिथं नापास झालं. तिथं जी ब्राह्मण मंडळी होती ही कट्टर पुरोहितवादी होती, त्यांनी ते नापास केलं. बिल पास झालं की नापास झालं यापेक्षा मध्यवर्ती कायदेमंडळामध्ये जोशी बिल आलं आणि त्याची चर्चा सर्व भारतभर झाली, हे महत्वाचं होतं. जोशींच्या किंवा भटांच्या किंवा पुरोहितांच्या शोषणाला प्राध्यापक लठ्ठ्यांनी मध्यवर्ती कायदेमंडळामध्ये विरोध केलेला आहे. सत्यशोधकाचा दुसरा एक पैलू म्हणजे शिक्षण. सर्व सुधारणांची गुरुकिल्ली म्हणजे शिक्षण आहे. सर्व प्रकारच्या सुधारणा, कोणतीही सुधारणा घेतली तर पहिल्यांदा शिक्षण पाहिजे. आणि म्हणून तरी महात्मा फुले, सावित्रीबाई शिक्षणासाठी दुसऱ्याची दगडं खात होते, शेणमारा खात होते.
शिका. हाच संदेश पुढे शाहू महाराजांनी दिला, हाच संदेश पुढे डॉक्टर आंबेडकरांनी दिला आणि हाच संदेश पुढे कर्मवीर भाऊराव पाटलांनी दिला. हाच संदेश प्राध्यापक अण्णासाहेब लठ्ठे यांनी समाजाला दिलेला आहे. त्यांच्या अनेक सभामधून शिक्षणाचं महत्त्व त्यांनी सांगितलेलं आहे. शेतकरी वर्गात प्राथमिक शिक्षणाचा प्रसार होणं ही राष्ट्रोन्नतीची पहिली पायरी आहे. शाहू महाराज तर दुसरं काय म्हणत होते? शाहू महाराजांच्या प्रस्थानं वाचा, शाहू महाराज भाषणं वाचा, हाच विचार आहे. राष्ट्राची जर उन्नती व्हायची असेल तर ज्या 2-4 गोष्टी आवश्यक आहे, जाती व्यवस्था मोडणं, अस्पृश्यता निवारण, त्याच्याबरोबर प्राथमिक शिक्षण एक फार महत्त्वाचं आहे. जाता जाता मगाशी मी सांगितलं की अण्णासाहेब हे केवळ एक पैलू 2 पैलू असणारे व्यक्तिमत्व नाही आहे. अण्णासाहेबांनी समाजाचा विचार केला, विशेषतः जैन समाजाचा का विचार केला तर ते म्हणाले, पहिल्यांदा आमचा समाज आम्ही सुधारतो, मग दुसऱ्या समाजाला आम्ही सांगू काहीतरी. म्हणजे आमचा समाज गर्तेत पडलेला आहे, त्याला वर काढायला पाहिजे. जैन साधू भट्टारक मोठं वर्चस्व होतं, विचारांचं वर्चस्व लक्षात ठेवा. तेव्हा त्या काळामध्ये आचार्य 108 श्री शांतीसागर महाराज ते मोठे विद्वान होते, पुरोगामी विचाराचे होते, पण त्यांना इंग्रजी शिक्षणाची भीती वाटत होती. जैन समाज जर इंग्रजी शिकला तर तो ख्रिश्चन होईल, उद्या पाश्चात्य वळणावर जाईल, ख्रिश्चनांच्या वळणावर जाईल, जैन तत्वज्ञानापासून जैन आचार विचारापासून तो दूर जाईल. अशा प्रकारचा विचार जेव्हा हे अशा मुनिवर्य समाजामध्ये सांगू लागले, त्यावेळेला हा येती कळवळा. जे तुकाराम महाराज म्हणाले की हे जन जेव्हा बुडतात त्यावेळेला कळवळा येतो, तसा कळवळा अण्णासाहेबांनी आलेला आहे. आणि अण्णासाहेबांनी एक 5-6 ग्रंथ काखोटीला मारून जैन मुनी शांतीसागर यांची भेट घेतली आणि त्यांना सांगितलं की आपण जे म्हणता तसं नाही आहे. इंग्रजी शिकणं म्हणजे जगाला पाहण्याची खिडकी आहे. जर आपणाला ज्ञान संपादन करायचं असेल, जगातलं ज्ञान संपादन करायचं असेल तर इंग्रजी शिकणं पाहिजे. आणि आपल्या माहितीसाठी सांगतो की जर्मनी आणि इंग्लंड या 2 देशांमध्ये जैन धर्म आणि तत्वज्ञान यांचा जास्तीत जास्त अभ्यास झालेला आहे. आणि हे ग्रंथ बघा. मुनिवर्यांना आश्चर्य वाटलं की इंग्लिशमध्ये जैन धर्मांच्या विषयी एवढे मोठे ग्रंथ निर्माण झालेत. अण्णासाहेब म्हणाले, आता मला सांगा, जर आमच्या मुलांनी आमच्या लोकांनी इंग्रजी शिकलं नाही तर ह्या लोकांनी त्यांच्या ग्रंथात जैनांच्या विषयी, जैन धर्माविषयी काय म्हटलेलं आहे हे कसं कळणार आहे मला? जैन मुनींना, शांती सागर महाराजांना हे पटलं आणि त्यांनी संमती दिली. मगाशी जे म्हणालो ना की समाज शिक्षक आहे आणि सत्यशोधक हा मुळात समाज शिक्षक असतो, हा माझा थिसिस आहे. खूप गोष्टी सांगता येण्यासारख्या आहेत. फक्त जातीभेद निवारण हा एक भाग आहे.
त्याच्यातला आंतरजातीय विवाह हा एक पैलू घेतो आणि मी पुढे जातो. शाहू महाराजांनी सुद्धा आपल्या भाषणामध्ये अनेक ठिकाणी म्हटलेलं आहे. डॉक्टर आंबेडकर यांनी म्हटलेलं आहे की जातीभेद निवारण करण्याचा सर्वात प्रभावी मार्ग म्हणजे आंतरजातीय विवाह. आणि आधी केले आणि मग सांगितले त्याप्रमाणे शाहू महाराजांनी ते तत्व आपल्या आचरणात आणलं. आपली चुलत बहीण चंद्रप्रभाबाई यांचं लग्न होळकरांशी, यशवंतराव होळकर या राजपुत्राशी जमवलं. होळकर धनगर हे क्षत्रिय मराठा. राजाच्या हातामध्ये जो राजदंड असतो ना, अधिकार, त्याचा वापर त्याला करता आला पाहिजे. राजदंड कोपऱ्यात ठेवून चालणार नाही. कोणाची बिशाच होती शाहू महाराजांना विरोध करण्याची? सगळे चिडीचूप. महाराजांचं बरोबर आहे असं म्हणणारे फार थोडे लोक, सरदार बाळासाहेब यादवांच्या सारखे किंवा शिंदेंच्या सारखे, श्रीपतराव शिंदेंच्या सारखे, विजय मराठकर, श्रीपतराव शिंदे, भास्करराव जाधव, अशी 100 आंतरजातीय लग्न करायचं ठरलं होळकर सरकार आणि कोल्हापूरची छत्रपती. 25 आंतरजातीय विवाह घडवून आणले. हा आंतरजातीय विवाह शाहू महाराजांच्या नंतर एक 2-3 वर्षांनी झाला. याचं कारण कागलकरांचाही त्याला विरोध होता. याचं कारण छत्रपती घराण्यामध्ये सुद्धा विरोध होता. आज स्वाभाविक आहे, त्यांची काही चूक अशातला भाग नाही. म्हणून जेव्हा चंद्रप्रभाबाई आणि यशवंतराव यांचा विवाह, आम्ही संशोधन केले त्याच्यावर, हा जेव्हा इंदोरला झाला त्यावेळेला कोण कोण वराडी होते हो? सगळे सत्यशोधक होते. सत्यशोधक समाजाचे कार्यकर्ते त्या ठिकाणी गेले आणि शाहू महाराजांची प्रतिमा तिथं ठेवली. त्याचं पूजन केलं त्यांनी लग्नाच्या अगोदर. ही विजय मराठामध्ये त्याचा साध्यंत वृत्तांत आलेला आहे. तेव्हा विरोध होता, मोठा विरोध होता, पण शाहू महाराजच असल्यामुळे कोण बोलणार? पण लठ्ठे म्हणजे काय शाहू महाराज नव्हते, ते काय राजे नव्हते. लठ्ठ्यांनी, अण्णासाहेबांनी जेव्हा अशा प्रकारे आंतरजातीय विवाह ठरवला आणि घडवला, त्यावेळेला मांडवाच्या बाहेर मोठ्या प्रमाणावर जैन समाज मोर्चा घेऊन आला, दगडफेक केली, अण्णासाहेबांना वाटेल त्या शिव्या दिल्या. हे घडू शकत नव्हतं शाहू महाराजांच्या बाबतीत. अण्णासाहेबांनी ते घडवलं शाहू महाराजांसारखी सत्ता नसताना. हे धाडस पाहिजे, हे धाडस. आम्हाला आता माहिती आहे ते काय शाहू चरित्रकार आणि जस इतिहास कोल्हापूरच्या छत्रपतींचे दिवाण, याच्यापेक्षा अन्य दुसरे काही पैलू, अण्णासाहेब सत्यशोधक आहेत होते, हा पैलू आम्हाला ज्ञात नाही. तो उजेडात आणला पाहिजे. ते वाजोबा, ही काय आडनाव आहे काय? हा,
आडनाव आहे आणि त्यांची स्वतःची पुतणी अण्णासाहेबांची. मला वाटते वाजोबा चतुर्थ असावा आणि हे पंचम असावे. हां, पंचम आणि चतुर्थ हे जवळजवळ सारखेच आहेत, पण तरीसुद्धा आंतरजातीय विवाह होत नव्हता. आमचे मित्र आहेत खणे, डॉक्टर खणे, भाऊसाहेब खणे आलेत का? नाही, ते उद्या जाणार आहेत अमेरिकेला. हां मी चौकशी करून आलो आहे सगळी. ते येतो म्हणून सांगितलं, तर म्हणून म्हटलं. तर मी म्हटलं, अहो भाऊसाहेब, तुम्ही तुमच्या बाबतीत काय झालं? अहो म्हटले, माझा सुद्धा आंतरजातीय विवाह आहे. ते कसं काय? तर ते म्हणाले, मी चतुर्थ आहे आणि माझी बायको पंचम आहे. मग त्यावेळेला आम्हाला आमच्या नातलगांचा त्रास झाला म्हणाले, त्रास झाला. आणि वाळीत टाकणं हा एक प्रकार त्या काळामध्ये फार होता आणि त्याला सगळ्यात जास्त त्याला लोक भीत होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या माणगाव परिषदेला ज्या पाटलाने, काय दादासाहेब पाटील ना, ते आप्पासाहेब पाटील, त्यांनी जी मदत केली, जैनांनी त्याच्यावर बहिष्कार टाकला. बहिष्कार टाकला. बहिष्कार म्हणजे काहीच नाही, दाढी करायला न्हावी येणार नाही, तुम्हाला काय पाणी मिळणार नाही, गुरव नाही, कुंभार नाही, असला बहिष्कार. महाराजांनी त्या सगळ्यांना बोलवलं आणि म्हणजे खबरदार, हा बहिष्कार उठवा, वाळीत टाकलेला आहे, हे उठवा, नाही तर सगळ्यांच्या पायात बेड्या ठोकेल आणि तुरुंगात घालेल. हे करू शकता. हे शाहू महाराज आहेत, हे शाहू महाराज आहेत. राजदंडाचा कुठं वापर करायचा हे त्यांना अचूक माहीत होतं. आणि म्हणून अशा प्रकारे आंतरजातीय विवाह, मला एक गंमत वाटली, मला पहिल्यांदाच वाचायला मिळालं की जातीभेद मोडण्यासाठी अण्णासाहेबांनी एक अभिनव प्रकारचा उपाय सुचवलेला आहे. आणि तो असा आहे, महाराष्ट्रातल्या सर्व जातींनी, म्हणजे मराठा, लिंगायत, जैन, साळी, माळी, कोळी, या सर्व जणांनी स्वतःला मराठे म्हणवून घ्यावं. पहा किती उच्च विचार आहे हा. अण्णासाहेब म्हणतात, अरे आमचे पूर्वज हे सगळे मरहट्टे होते, आमचे पूर्वज मरहट्टे होते, नंतर आम्ही जैन झालो, कोण हिंदू झाले, कोण बौद्ध झाले, कोण जैन झाले, पण महाराष्ट्रातले पूर्वज कोण? सर्व जातीने मराठा हे नाव धारण करून सरसकट सर्वांनी परस्परात रोटी बेटी व्यवहार सुरू करणे, हाच जातीभेद मोडण्याचा राजमार्ग आहे. हाच विचार राजर्षी शाहू महाराजांनी मांडलेला आहे. मराठा हे नाव धारण करण्याचे कारण, मराठा हे मूळचेच राष्ट्रीय नाव आहे. मराठा जातीचे नाव नाही, मराठा हे राष्ट्रीय नाव आहे. पूर्वी महाराष्ट्रातली सर्व लोक मराठा नावाखाली मोडत त्यांना मराठी म्हणत. हल्ली निरनिळ्या जातीचे व पंथाचे लोक मूळच्या या मराठी समाजाचीच शकली आहेत. ती शकली जर एकत्र आली आणि सगळ्यांनी आपल्या विविध जाती धर्मातल्या लोकांनी जर स्वतःला, महाराष्ट्रातल्या लोकांनी स्वतःला मराठा म्हणवून घेतलं, तर जातीभेदाचं काम कितीतरी सुरळीत होईल. हा नवा विचार आहे, लक्षात घ्या. आता तो विचार हा आपण थोडा थोडा अंमलात आणतोय, नाही अशी नाही आहे. आज आंतरजातीय, मी तुम्हाला सांगतो, आमच्या परिवारामध्ये 50 वर्षापूर्वी म्हणा किंवा 40 वर्षापूर्वी आंतरजातीय विवाहाला जेवढा विरोध होता तो आता राहिला नाही. अगदी आनंदानं हसत खिदळत रिसेप्शनला जातात. म्हणजे टेक इट फ्रॉम मी, म्हणजे
40 वर्षापूर्वी आम्हाला म्हणजे आमच्या परिवारात काही आंतरजातीय विवाह झाले. त्यांना जवळजवळ सगळ्या नातलगांनी ह्याच्यात टाकलं, वाईट टाकलं. पण हळूहळू जायला लागले सगळे त्यांच्याकडं. आणि आता अशी गंमत आहे, आता आंतरजातीय विवाह एका ख्रिश्चन मुलाशी लग्न केलं आमच्या परिवारामधल्या. कोणीही विरोध केला नाही, सगळे गेले खाऊन पिऊन तुस्तून आले. कोणाला वेळ आहे एवढा विचार करायला? कोणाला वेळ आहे? अरे लग्न झालं हेच विशेष आहे. तो एक सामाजिक प्रश्न आहे बरं का, त्याकडे काय मी ओळख आहे. आणि एक बरं आहे, म्हणजे आता जातीपातीचा फारसा विचार न करता लोक लग्नाला तयार होतात, हा एक बरं आहे. आपल्यामधल्या हीनत्वाची भावना काढून आत्मविश्वासाने वर येण्याचा प्रयत्न आपण करायला पाहिजे. हाच विचार शाहू महाराजांनी सांगितला. पहिल्यांदा मी अण्णासाहेबांचा विचार वाचून दाखवतो आणि बरोबर असाच विचार शाहू महाराजांनी कसा सांगितला हे सांग. अण्णासाहेब म्हणतात, खालच्या जातीत दिसून येणारी निराशा, महत्वाकांक्षेची उणीव, स्वतःच्या कर्तबगारीबद्दल पूर्ण अविश्वास, पूर्वार्जित पापामुळे आपण हीन जातीत जन्मलो असल्याने आता वर जाण्याचा प्रयत्न करणे व्यर्थ आहे. ही दुष्ट भावना समूळ नाहीशी करणे हे आमचे काम आहे. आमचे म्हणजे सत्यशोधकाचे काम आहे. आमच्या उन्नतीच्या आड येणारे पुरोहित स्तोम नाहीसे केले पाहिजे. पुराणांनी पसरवलेले देवभोळेपणाचे बंड आम्ही पूर्णपणे मोडले पाहिजे आणि आत्मविश्वासपूर्वक स्वतःच्या उन्नतीचा डोंगर चढून जाण्यास सिद्ध झाले पाहिजे. आमचे कर्तव्य आम्ही केले नाही तर आम्ही आमचेच मोठे शत्रू आहोत हे लक्षात ठेवा. आम्ही आमची आत्मउन्नती घडवून आणली नाही, त्यासाठी आत्मविश्वास धारण केला नाही, तर आम्हीच आमचे शत्रू आहोत. दुसरा कोणी शत्रू असायची गरज नाही. हाच विचार खालच्या वर्गामध्ये, दलित वर्गामध्ये एक प्रकारे काय त्याला म्हणू आपण, हीनत्वाची भावना, आपण कोण, आपण हे पूर्वापार मागच्या जन्मी पाप केलं त्यामुळे ह्या जातीमध्ये जन्मलो, आणि हे सांगणारा पुरोहित वर्ग होता ना. आमच्या मागच्या जन्मामध्ये आम्ही पुण्य केलं, त्याचं फळ आम्ही ब्राह्मण जातीत जन्मलो. तुम्ही या जातीत जन्मला, तुम्ही पाप केलेला आहे, पापकर्म केलेलं आहे. 1920 साली एक फार महत्त्वाचं पत्र डॉक्टर आंबेडकरांना राजर्षी शाहू महाराजांनी लिहिलेलं आहे. फार महत्त्वाचं पत्र आहे ते. आणि ह्या पत्रामध्ये त्यांनी काय म्हटले, मायना सुद्धा फार महत्त्वाचा आहे. मायन्यामध्ये ते म्हणतात, राजमान्य लोकमान्य राजश्री लोकमान्य आंबेडकर याशी. लक्षात घ्या, त्या काळामध्ये लोकमान्य फक्त लोकमान्य टिळकच होते. आणि अशा वेळेला 1920 साली, म्हणजे अजून अभ्युदय व्हायचा आहे पूर्ण डॉक्टर आंबेडकरांचा, त्यावेळेला शाहू महाराज आपल्या डोळ्यासमोर, नजरेसमोर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे अखिल राष्ट्राचे लोकमान्य पुढारी झालेले आहेत असंच चित्र रंगवतात. काय म्हणतात पहा, आज बरेच दिवसापासून अस्पृश्य लोकांबद्दल आपणास विनंती करावी असा विचार होता, परंतु आज हे पत्रद्वारे लिहित आहे. आपणास पत्र वाचून मनपूर्वक मदत कराल
अशी इच्छा आहे. आजकाल पुढं पहा, आजकाल सर्व अस्पृश्य लोकांचा स्पिरिट नाहीसा झाला आहे. त्यातल्या त्यात विशेषतः महार लोकांचा. त्यांना सेल्फ रिस्पेक्टचा साधा स्पर्श देखील होत नाही. सेल्फ काय म्हटले, अण्णासाहेबांनी हेच म्हटलेलं आहे की आत्मविश्वास जर तुमच्याकडे नसेल, सेल्फ रिस्पेक्ट तुमच्याकडे नसेल, तर तुम्ही कशी स्वतःची उन्नती करणार. आपण मनुष्य आहोत की जनावरे आहोत, पशु आहोत, पशुहून नीच आहोत, याची कल्पना एक फरलांग अंतराहून त्यांच्या भोवती फिरते आहे. त्यांना स्पर्श देखील करत नाही. मग त्यांच्या मनात ती कोठून येणार, याचे कारण काय असे विचार करता मला असे वाटते की एकतर त्यांना विद्यादान देणारा कोणीही नाही. एखादा माईचा पूत जर देण्यास तयार झाला तर ते घेण्यासही कबूल नाहीत. ज्ञान द्यायला तयार झाला तरी सुद्धा यायला पाहिजे ना ज्ञान घ्यायला. पुढे ते काय म्हणतात, मी शिरोळ मुक्कामी सर्व महाराणा माझ्या बंगल्यात बोलावले. मोटरीतून माझ्याबरोबर फिरण्यास नेले, परंतु याविषयी त्यांना कसलेच प्रेम वाटले नाही. स्पिरिट नाही, लक्षात घ्या. मात्र ते मला म्हणाले, नको नको महाराज, आम्हाला जवळ बोलवू नका. जणू काय त्यांना बोलवण्यात मी मोठा अपराधच केला. याचे कारण काय तर ब्राह्मणांनी निर्माण केलेली जुलमाची जबरदस्त डेस्पॉटिक ब्युरोक्रसी. डेस्पॉटिक ब्युरोक्रसी म्हणजे मक्तेदारी. हा विचार हा पुढं अण्णासाहेबांनी दिलेला आहे. महाराजांनी या महाराणा बोलवलं तरी सुद्धा त्यांना असं वाटतं की नाही, आपण महार आहोत, आपण अस्पृश्य आहोत, आपली शिवाशिव होईल, म्हणजे हे पाप आहे असं करणं. हे बिंबवलं गेलं, पुरोहितशाहीने हे तुमच्यावर बिंबवलेलं आहे. आणि म्हणून सर्वात मोठा शत्रू त्या काळामध्ये पुरोहितशाही मानला गेला. सर्व बाजूनी शोषण समाजाचं करणार. आता शेवटचा एक मुद्दा घेतो आणि थांबतो. अण्णासाहेबांच्या बोलत असताना विशेषतः सत्यशोधक अण्णासाहेब या विषयावर बोलत असताना डांबर प्रकरण जे आहे त्याचा निर्देश करायला पाहिजे. किती लोकांना माहीत आहे मला माहीत नाही, पण ज्याला महाभयंकर संकट म्हणून असं महाभयंकर संकट अण्णासाहेबांच्यावर कोसळलं. 1914 साली इथं टाउन हॉल आहे, त्याच्या समोर 7वा एडवर्ड आणि त्याची राणी क्वीन अलेक्झांड्रा यांच्यावर भल्या पहाटे कुणीतरी डांबराचा डबा ओतला. जसं जसा सूर्यप्रकाश फैलू लागला तसं दिसायला लागलं डांबर ओळा आता काही तासापूर्वीच ते ओतलेलं आहे. आणि मग कुजबूज सुरू झाली. ही ज्या ग्रहस्थाने हे सगळं कारस्थान रचलं ते जैन होते, लक्षात घ्या. महाराजांच्या दरबारामध्ये 2 गट होते. एक सरदार मंडळींचा, व्यापारी मंडळींचा, वकील मंडळींचा एक गट.
त्याचं नेतृत्व करत होते सरदार बाळासाहेब गायकवाड, महाराजांचे प्रीतीमधले सरदार. आणि यांच्या गोटामध्ये सगळे सरदार, वकील, फौजदार, सगळी ब्युरोक्रेसी म्हणा. आणि दुसरा जो गट होता तो बापूसाहेबांचा, बापूसाहेब घाडगे म्हणजे महाराजांच्या बंधूंचा. त्याच्यामध्ये भास्करराव जाधव, नामदार भास्करराव जाधव, अण्णासाहेब लठ्ठे, डोंगरे आणि सत्यशोधक लोक. तेव्हा गायकवाड गटानं ठरवलं की आपण लठ्ठ्यांना बरोबर पेचातमध्ये अडकवायचं. आणि म्हणून निटवे शास्त्रींनी हे सगळं कारस्थान रचलं. अण्णासाहेबांच्या घरात जाऊन ते ज्या टेबलावर बसत होते त्या टेबलाच्या खणामध्ये डांबराचा डबा आणि पावती, जिथून डांबर खरेदी केलं ती ठेवली. आणि पोलिसांना कळवलं. दरम्यान दिवाण सबनीस, रघुनाथराव सबनीस हे सच्चिलग्रस्त होते. त्यांना समजलं की अशा प्रकारचा एक सापळा रचला जातोय अण्णासाहेबांना पकडण्यासाठी. त्यांनी लगेच सांगितलं अण्णासाहेबांना की अशा अशा प्रकारे सगळं झालेलं आहे, तुम्ही तो डांबर आणि ती पावती रेसिडेंटच्या हातामध्ये द्या, पाठवून द्या. त्यांनी ती तशीच पाठवून दिली. हा प्रयत्न फसला. पण निटवे शास्त्री हा मोठा कारस्थानी माणूस होता. त्यानं भाऊराव पाटलांना, त्यावेळेला भाऊ पाटील, भाऊराव पाटलांना बोलवून घेतलं. शास्त्रींना असं वाटलं की भाऊराव हे लठ्ठ्यांच्या विरोधामध्ये साक्ष देतील. याचं कारण लठ्ठ्याने भाऊरावांना वसतिगृहातून हाकलून लावलं होतं. भाऊराव म्हणजे असेच हो, त्या काळामध्ये शिस्तबिस्त काय न पाळणारे, केव्हा येणारे केव्हाही जाणारे. आणि शिस्तप्रिय अण्णासाहेबांना ही गोष्ट आवडली नाही, त्यांनी त्यांना काढून टाकलं. शंभू गव्हाळ काकीला एक करून भाऊराव गेले ते राजवाड्यावर. हा सगळा इतिहास आहे, तो इथं सांगत बसत नाही. भाऊराव आले. निटवे शास्त्रींना वाटत होतं की भाऊरावना ते मनात असणार ना, त्यांच्यावर अन्याय झालाय, काढून टाकले वसतिगृहातून. त्यांनी काम सांगितलं की बघ, तू लठ्ठ्यांच्या विरोधामध्ये साक्ष द्यायची आहे, लठ्ठ्यांच्या विरोधात. भाऊराव म्हणाले, मी का द्यावी साक्ष? नाही, हे असं असं आहे, मी देणार नाही, हे खोटं आहे. अरे तुला किती पैसे पाहिजेत सांग, ते देतो, नोकरी देतो. भाऊराव पाटील बदले नाहीत. मी सत्यवचनी आहे म्हणाले, सत्यशोधक आहे, मी असलं नीच काम करणार नाही. निटवे शास्त्रीच्या लक्षात आलं की भाऊराव बदत नाहीत. ठीक आहे म्हणाले, पण आता रात्र झाली, कुठे जातोस? इथंच थांब. त्यांचा जैनेंद्र नावाचा प्रेस होता, प्रेसमध्ये झोप म्हणाले. आणि निश्राफ असा शब्द वापरलाय येदी फडक्याने. भाऊराव त्यांना काहीच माहीत नाही काय वाढून ठेवलंय.
झोपले. त्यांच्या उशाखाली नोटाचं पुडकं ठेवलं नीतिशास्त्री. नाटकामध्ये शोभेल अशी घटना आहे. एवढंच नव्हे तर प्रेसला आग लावली. स्वतःच्याच प्रेसला आग लावली आणि आरडाओरडा करीत ती बाहेर आली की प्रेस जळाली. त्यातून भाऊराव बाहेर आले. यानं लावली म्हणाली. भाऊरावांना पकडलं गेलं. अनन्वित असा छळ केला गेला. इतका छळ केला गेला की भाऊरावांनी 2 वेळा आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. तिथं मालगाडी उभा होती. त्या मालगाडीच्या ह्याला गार्डला सांगितलं की मला अत्यंत महत्त्वाचं काम आहे, मी इथं ह्या डब्यात बसतो. आणि ते निघून गेले मिरजेला. तिथंपर्यंत पोलीस आले, पण मिरजेच्या स्टेशनावर, स्टेशन त्या काळामध्ये इंग्रजांची मालकी असायची. रेल्वे मार्गाची जी जमीन असायची ती ब्रिटिश सरकार स्वतःच्या मालकीची. आणि तिथं घडलेला गुन्हा हा ब्रिटिश सरकार सोडवत असे, संस्थानिकांनी सोडवायचा नाही. अण्णासाहेबांना माहित. आणि अण्णासाहेब कायदे तज्ज्ञ होते, वकील होते. ते म्हणाले मला तुम्ही काही करू शकत नाही, मी ब्रिटिश सरकारच्या हद्दीमध्ये आहे. आणि हात सोडत पोलीस आले. हा सगळा इतिहास माहीत आहे. अण्णासाहेबांचं चरित्र लिहिणाऱ्या माणसाला हा इतिहास सांगावाच लागतो. या संदर्भामध्ये मी सांगतो आपणाला एक गोष्ट, ही ह्या डांबर प्रकरणाची जी एक फाईल होती, आमच्याकडे सुद्धा शाहू संशोधन केंद्रामध्ये कागद आहेत ना, 14 सालचे कागद आहेत. बरोबर डांबर प्रकरणाचे कागद नाहीत. आपण बऱ्याच वेळेला सचिवालयातून अमुक फाईलच गायब झाली म्हणत नाही का. ही फाईल गायब होणं हा प्रकार त्या काळामध्ये सुद्धा होता. आणि गायब कशी होती, पाय असतात काय गोमीसारखे त्याला. फाईल जेव्हा गायब होते त्यावेळेला तिथलाच कोणतरी अधिकारी माणूस गायब करतो. तो गंमत अशी आहे, माझा होरा असा आहे बरं का, माझा होरा, की गायकवाड सरकार हे त्यावेळेला ऍक्टिंग दिवाण होते, लक्षात घ्या. आणि आता 100 वर्ष झाली या गोष्टीला. आता खरं बोलायला काय हरकत नाही, नाही का. गायकवाड सरकारने ही फाईल लंपास केली असावी असा माझा तर्क आहे. कारण तीच फाईल, तीच कागदपत्र. आणि ही फाईल ह्या डांबर प्रकरणाच्या संदर्भामध्ये होती. प्रकरणाची कागदपत्र होती, सगळी कागदपत्र. त्याला काय हो, दिवाण माणूस, ऍक्टिंग दिवाण, नुसतं सांगितल्याबरोबर सगळं तयार करून फाईल दिली असेल. आज ना उद्या मी ह्यांना आपले उदयसिंगरावना एकदा बोललो होतो की बघा तुमच्याकडे ती फाईल आहे काय म्हणून. तर ते म्हणाले अहो माझ्याकडे जे काय सगळं होतं ते दादासाहेब कोण निंबाळकर यांना आम्ही दिले म्हणाले कागदपत्र सगळी, त्यातनं गेली काय काय कोणास ठाऊक म्हणाले. पण मला आशा आहे की आज ना उद्या ती डांबर प्रकरणाची फाईल मिळेल. माझी मुलगी दिल्लीला गेली होती, ते त्यावेळेला तिथं सांगितलं की ह्या डांबर फाईल मिळते का बघ तिथे. तर ती तिथं नाही आहे. म्हणजे ती बरोबर ती कागदपत्र बरोबर बाजूला केलेली आहेत. म्हणजे
आणि ही कागदपत्र लठ्ठ्यांच्या बाजूची असणार, लक्षात घ्या. नाहीतर गायब करण्याचं काही कारण नाही, काही कारण नाही. आता पुढचा प्रश्न असा आहे की निटवे शास्त्रींना पश्चाताप व्हायला का? त्यांचा मोठा मुलगा गेला, जीवनामध्ये काय अर्थ उरला नाही, उदासीनता आली. आणि अशी जी माणसं असतात, लक्षात घ्या, त्यांना मृत्यूशयेवर आपली पाप नजरेसमोर दिसतात. इतिहासातली उदाहरणं आहेत, इतिहासातली उदाहरण इथं मी सांगून तुमचा वेळ घेत नाही. निटवे शास्त्रींना वाटलं की आपण आता निरापराध असणाऱ्या लठ्ठ्यांची माफी मागायला पाहिजे. म्हणून 1918ला 4 वर्षानंतर निटवे शास्त्रींनी माफी मागितली. तुम्ही काहीही गुन्हा केला नाही आहे हे मला माहीत आहे, माझ्याकडून काय घडलं असेल त्याबद्दल मला माफी करावी. हे काहीच नाही. पुढे 2 वर्षांनी शाहू महाराजांनी बिनशर्त माफी मागितली. एवढा मनाचा मोठेपणा आहे, मला सांगा. शाहू महाराज म्हणाले, आपण मला पूर्णपणे क्षमा कराल या आशेने मी आपणास कोल्हापुरात झालेल्या त्रासाबद्दल मला क्षमा करण्याची विनंती करत आहे. पहा, म्हणजे लठ्ठ्यांची बाजू किती सत्यनिष्ठ होती. शेवटी सत्याचाच विजय होत असतो. आणि हा विजय लठ्ठ्यांच्या जीवनामध्ये झाला. एका सत्यशोधक विचारवंताच्या, कार्यकर्त्याच्या जीवनामध्ये झाला. ही मोठी असं अनन्यसाधारण गोष्ट मला वाटते. सोनी, करमरकर, म्हैसकर म्हणजे फौजदार, चिपरीकर पाटील, कल्लापा या सर्वांनी माझी दिशाभूल केली. तुमच्या कृतीमुळे माझी मलाच लाज वाटू लागली आहे. अरे, एका निरपराध माणसावर आपण अशा प्रकारचा आरोप केला, त्याची मला लाज वाटत आहे आणि म्हणून मीही बिनशर्त माफी मागत आहे. आपण जर ती स्वीकारलीत आणि पूर्वीप्रमाणे माझे मित्र राहिलात तर मी उपकृत होईन. एक ब्राह्मण एखाद्याच्या मित्राबरोबर तसेच नातेवाईकाबरोबर झगडण्यास आपणास कसे भरीला पाडतो या दृष्टीने हे उदाहरण लक्षात ठेवण्यासारखे आहे. आमच्या तथाकथित मित्रांनी आडवळणाने केलेल्या आरोपाबद्दल कसे सावध राहावे व गैरसमज कसे टाळावेत या दृष्टीने अर्थात आम्ही यापुढे जास्त खबरदारी घेऊ. अण्णासाहेबांनी याला फार चांगलं उत्तर पाठवलेलं आहे. ते म्हणतात, पहा, दोन्ही मोठी माणसं आहेत, मनानं उदार आहेत, विशाल हृदयाची आहेत, क्षमाशील आहेत. दोघांनाही एकमेकाची महती माहीत आहे. शाहू महाराज किती महान आहेत हे माहीत आहे, आणि लठ्ठे किती सत्यनिष्ठ आहेत, तत्वनिष्ठ आहेत हे शाहू महाराजांना माहीत आहे. आणि म्हणून दोघांनी एकमेकाची माफी मागितलेली आहे. लठ्ठ्याने आपलं मनामधले विचार, मनोगत लगेच व्यक्त केलं. त्या पत्रात ते म्हणतात, आपल्या कालच्या पत्रात आपण बिनशर्त माफी मागण्यात जी उदारपणे भाषा वापरलीत ती वाचण्याची माझ्या मनाची तयारी नव्हती. मला कधीच असं वाटलं नाही की छत्रपती क्षमा मागतील. माझी मनाची तयारी नव्हती. 1914 सालच्या मळब आलेल्या त्या दिवसात, पहा, मळब आलेल्या त्या दिवसात मला ज्यामुळे अन्याय सहन करावा लागला त्या दुर्दैवी घटना विसरण्याचा
आणि फक्त सुखद आठवणी मनात घोळवण्याचा मी यापूर्वीच निश्चय केलेला आहे. 14 साली काय झालं हे मी मनात धरलेलं नाही. मी कोल्हापुरात असताना काही चांगल्या गोष्टी झाल्या, सुखद गोष्टी झाल्या, तुमचा सहवास लाभला, हेच मी मनामध्ये ठेवलेलं आहे. मी चांगल्या गोष्टी मनामध्ये ठेवल्या. कोल्हापूरबद्दल व तेथील छत्रपतींच्या या विख्यात घराण्याचे आपण प्रतिनिधित्व करत आहात याबद्दल मला नेहमीच जिव्हाळा वाटत आलेला आहे. त्यामुळे आपल्या कालच्या पत्रात आपण केलेल्या दयाळूपणाच्या वर्षावाची खरी म्हणजे आवश्यकता नव्हती. तरीही माझ्याबद्दल आपण दाखवलेल्या विश्वासाबद्दल मी आपला ऋणी आहे. आपल्यावरील माझ्या निष्ठेची आपणास अखेर खात्री पटली याबद्दल मला अर्थातच अभिमान वाटल्याशिवाय राहत नाही. पहा किती मुळात इंग्रजी, अतिशय सुंदर इंग्रजीमध्ये पत्र आहे, तर मराठीत भाषांतर आहे. मला असं वाटतं की ही माणसं किती तत्वनिष्ठ होती, आणि जेव्हा आपल्या हातून काही चूक झालेली आहे आणि ती चूक आता आपण कबूल करायला पाहिजे असं जेव्हा वाटलं, छत्रपतींना वाटलं, त्यावेळेला छत्रपतींनी मोकळ्या मनानं, छत्रपतींच्या स्वभावाचा एक आगळा पैलू आपणाला या ठिकाणी दिसतो. आगळा पैलू. आणि म्हणून या दोन्ही पत्रांनी मला एक इतिहासाचा अभ्यासक या नात्यानं असं वाटतं की या पत्रांनी राजर्षी शाहू छत्रपतींचं व्यक्तिमत्व जसं खुललं तसं अण्णासाहेबांचंही व्यक्तिमत्व खुललं आहे. अण्णासाहेबांच्या जीवनामध्ये विचार करा, ज्या माणसाने इतकं भोगलं, मालगाडीच्या डब्यातून जो त्याला पळावं लागलं, अण्णासाहेब कधीही शाहू महाराज असेपर्यंत कोल्हापुरात आले नाही. पण छत्रपती घराण्याची निष्ठा मात्र त्यांनी कायम राखली. राजाराम महाराजांनी जेव्हा बोलवलं दिवाण म्हणून त्यावेळेला ते गेले. विलिनीकरणाच्या वेळेला शहाजी छत्रपती महाराजांनी त्यांना बोलवलं, ते गेले. म्हणजे 2 वेळा ते छत्रपतींचे दिवाण झालेले आहेत, कोल्हापूर संस्थानचे दिवाण झाले. मग मला असं सुचवायचं आहे शेवटी की मोठमोठी माणसं कालाच्या ओघात विस्मृत होतात, विसरली जातात. त्यांच्या स्मृतीला, त्यांच्या कार्याला आपण उजाळा द्यायला पाहिजे. शाहू संशोधन केंद्र काही प्रमाणामध्ये हे काम करत आलेलं आहे. आम्ही क्षात्र जगद्गुरूंचे विचार, अहो क्षात्र जगद्गुरू एवढा मोठा माणूस, त्याच्याबद्दल काही नाही हो. आम्ही क्षात्र जगद्गुरूंचे विचार त्यांच्या भाषणातून, त्या भाषण कुठं मिळाली, वर्तमानपत्रात, लेखातून ती एकत्र केली आणि क्षात्र जगद्गुरूंचे विचार म्हणून एक ग्रंथ संपादित केला. अण्णासाहेबांचं शाहू चरित्र मिळत नव्हतं. मी केंद्राचा डायरेक्टर झाल्याबरोबर पहिली कोणती गोष्ट केली असेल तर अण्णासाहेबांचं शाहू चरित्र पुनर्संपादित करणं. आणि ते इतक्या वर्षांनी, म्हणजे मुळात एकमेव असणारं चरित्र. काही सरदार घराण्यामध्ये होती, नाही असं नाही आहे, पण सामान्य माणसाला लठ्ठ्यांचं शाहू चरित्र नुसतं नावानंच माहीत होतं. आम्ही ती, मला वाटते, अगदी नाममात्र किमतीमध्ये 200-300 रुपयामध्ये ते दिलेलं आहे. भाई माधवराव बागल यांची स्मृती आम्ही जागवलेली आहे.
प्रिन्सिपल कनबरकर आणि बाबूराव धारवाडे या दोघांनी भाई माधवराव बागलांची स्मृती बागल विद्यापीठ ही संस्था स्थापन केली. त्यात मी आहोत. 28 तारखेला आम्ही भाई माधवराव बागलांच्या नावानं पुरस्कार देतोय. या पुरस्काराच्या निमित्तानं बागलांचं कार्य कोणतं होतं हे समाजासमोर येते ना. तर मला असं वाटतं आपण ही स्मृती जागवली. लठ्ठे एज्युकेशन सोसायटीनं ही स्मृती जागवली. सर्व अर्थानं आपण अभिनंदनास पात्र आहात. आणि तुम्ही इतरांना सुद्धा हा एक धडा घालून दिलेला आहे की आपल्या पूर्वजांनी जे काम केलेलं आहे ते सध्याच्या पिढीसमोर आपण ठेवलं पाहिजे. मला असं म्हणायचं आहे की ठीक आहे, आत्तापर्यंत हे मोठंच काम आपण केलं. जे काम सहसा कोणी करत नाही, त्यांचं साहित्य, त्यांचे विचार हे सगळे तुम्ही ग्रंथरूपानं पुनर्प्रकाशित केलं. हे मोठं काम केलं. पण अद्याप कितीतरी काम आहे. तुमच्या हे मोठी संस्था आहे, 40 शाखा आहेत, कॉलेजमध्ये प्राध्यापक आहेत, त्यातला एखादा असा निवडा तरुण हुशार की जो अण्णासाहेबांच्यावर संशोधन करेल. मगाशी मी तुम्हाला सांगितलं की अण्णासाहेबांनी मुंबई कायदे मंडळामध्ये जे बजेट मांडलं ते बजेट मिळवा ना. सगळ्या गोष्टी आज उपलब्ध आहेत. अण्णासाहेबांनी जोशी बिलाच्या वेळेला जे 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 भाषण केलं ते भाषण मिळवा ना. त्या भाषणाला कोणी कोणी विरोध केला आणि कसा कसा केला ते मिळवा. अण्णासाहेबांचं साध्यंत चरित्र तुम्हाला पाहिजे असेल, खऱ्या अर्थानं अण्णासाहेबांनी केलेलं का केवढं महान कार्य आहे. मी 8 पैलू शोधायला गेलो तर 10 पैलू सापडले. असा माणूस होणे नाही. अण्णासाहेबांच्या सारखा माणूस जैन समाजामध्ये झाला, पण फक्त तो जैनांचा राहिला नाही. आणि मित्रांनो, मी या ठिकाणी आपल्याला सांगू इच्छितो की अशा प्रकारचे जे महान पुरुष असतात ते कोणत्या जातीचे असत नाहीत. ते सर्वांचे असतात. सर्वांचे असतात. दुर्दैव हे की आपण त्यांना जातीबद्ध केलेलं आहे. आपण एक स्मृती समिती स्थापन करावी. अर्थात हे सांगणं माझं कर्तव्य आहे. आणि या स्मृती समितीमध्ये अण्णासाहेबांच्या सगळ्या जातीचे लोक आपण घ्यावेत आणि दाखवून द्यावं की अण्णासाहेब हे सगळ्या समाजाचे होते. आज अण्णासाहेब हे फक्त जैनांचेच होते. ही जी प्रतिमा आहे ही प्रतिमा पुसण्याचं काम तुम्ही करायला पाहिजे. नामदेव महाराज फक्त शिंपी होते, शिंपी समाजाचे होते. हे होते हो, हे खरंच आहे. पण त्यांनी सांगितलेला उपदेश हा सर्व समाजाचा असतो. या दृष्टिकोनातून आपण सर्वजण विचार कराल आणि अशा प्रकारची एखादा ट्रस्ट निर्माण कराल की ज्याच्यामध्ये सर्व जाती धर्माचे लोक असतील, ज्याच्यामध्ये तिथं विचार विनिमय होईल, ज्याच्यामध्ये अनेक सत्यशोधक होऊन गेले त्यांच्यावर विचारमंथन होईल, त्यांचं साहित्य, त्यांचं साधन साहित्य प्रकाशित होईल. थोडक्यात काय तर केवळ अण्णासाहेबांच्या पुरतं तुमचं हे प्रेम राहू नये, ते असं फैलावं. आणि तुम्ही स्वतःहून पुढे येऊन सांगावं की अण्णासाहेब तुमचेही आहेत.
हे फार महत्वाचं आहे. परत एकदा आपणाला सर्वांना धन्यवाद देतो. आपण एवढ्या मोठ्या संख्येने या ठिकाणी आल्याला त्याच्याबद्दलही आपल्या सर्व श्रोत्यांना धन्यवाद देतो. बहुतेक सगळे शिक्षक आहेत, त्यांनी शिकवावं, पण त्याचबरोबर समाजालाही शिकवावं. जाता जाता काय करता आलं तर करावं, अशा प्रकारची एक विनंती करून मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.